नमस्ते. आपलं अरविंद गणेश दामले चॅनेलमध्ये स्वागत आहे. मी अरविंद दामले आपल्यासमोर प्रस्तुत करीत आहे माझ्याच काही रचना. हा आहे ह्या रचनांचा 1044वा भाग. आपल्याला या पसंत पडल्या तर माझ्या अरविंद गणेश दामले चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर माझी पहिली रचना आहे, किसी भी स्पर्धा में जीत तो एक की ही होती है, पर जीतने की कोशिश अगर सभी करें तो प्रगति तो सभी की होती है. आता दुसऱ्या भागामध्ये ब्रह्मसूत्रांमधील आहे पुढचा 71वं सूत्र. बघण्याचा उल्लेख आल्यामुळे आणि सर्वच बघणंच असल्यामुळे ते सगळं ब्रह्मच आहे हे उघडच आहे. सत्यकामाला सांगितलं जातं की हे ब्रह्म जे कमी आणि उच्च दर्जाचं असतं ते सगळं ओमच आहे. ज्ञान मिळतं म्हणजे ओमचाच लाभ होतो, ओमच मिळतो. ओमच्या साह्याने जो पुरुषाचं ध्यान करतो तो सूर्याबरोबर एकरूप होतो आणि ब्रह्मच बनतो. यावर शंका अशी की मग काय तो अधिक कमी दर्जाचा ब्रह्म असतो का? कारण ग्रंथांमध्ये म्हटलं आहे की तो सूर्यात प्रवेश करतो आणि ब्रह्माच्या पातळीपर्यंत उंचावर जातो. हे सगळं साम मंत्रांच्यामुळे होतं आणि ब्रह्माचंच ध्यान याच्यात शिकवलं जातं. आपण इतर गोष्टी पाहतो म्हणून आपल्याला ब्रह्म जाणवत नाही. इतर असंख्य गोष्टींच्यामुळे ब्रह्म झाकलं जातं. त्या घालवायच्या असतील तर ब्रह्मावरच फक्त ध्यान केलं गेलं पाहिजे. अत्युच्च आणि पुरुष हे दोन्ही शब्दच आहेत. सगळ्या वस्तू आणि प्राणी यांच्या सकट जे काही आहे ते ब्रह्म आहे. याचाच अर्थ असा की एक प्राणी म्हणजे ब्रह्माचं, थोड्याशा ब्रह्माचं प्रकटीकरण आहे. उघड आहे की ब्रह्माचंच दर्शन हवं असतं, ब्रह्माचंच ध्यान करायचं असतं आणि सगळं ब्रह्मच असल्यामुळे ब्रह्मच ते करतो. असं ध्यान केल्याने साप जशी आपली काट टाकून देतो तसं आपण आपली सगळी पापं टाकून देतो. आता पुढच्या 72वं सूत्र असं, हृदयातलं छोटंसं आकाश असतं आणि तिथे ब्रह्म असतं असं म्हटलेलं आहे. छांदोग्य उपनिषदामध्ये म्हटलेलं आहे की छोट्याशा जागेत कमळाच्या आकाराच्या हृदयात ब्रह्माचं नगर असतं. ही छोटीशी जागा म्हणजेही आकाशाचाच एक भाग असतो. आता शंका अशी की त्या नगराचा मालक कोण असतो, आत्मा का ब्रह्मा? हृदयातली जी छोटी जागा असते ती बाहेरच्या जागेच्या एवढी असते का? त्या छोट्या जागेत स्वर्ग, पृथ्वी आणि इतर सगळं मावतं का? याचं उत्तर असं आहे की जे आत्म्याचं नगर ते म्हणजे शरीरच फक्त आहे का आणि तेच ब्रह्माचं नगर पण आहे का? आत्मा म्हणजेच ब्रह्म आहे. आता ब्रह्माच्या मालकीचं शरीर नसतं, कारण त्याच्या मालकीचं म्हटलं तर सगळंच असतं आणि ब्रह्मच लहान मोठं होऊ शकतं आणि त्याला पाप नाही, त्याला वृद्धत्व नाही, त्याला भूक नाही, तहान नाही, मृत्यू नाही, कुठल्याही इच्छाही नाहीत आणि त्याला कुठेही पोचायचं पण नाही. खरं म्हणजे आत्म्याला ओळखायचं म्हणजे पर्यायाने ब्रह्मालाच ओळखायचं असतं. असं आपण धरू शकतो की आत्मा त्या शहराचा राजा आहे आणि तो राजा त्या शहराच्या एका भागात राहतो आहे. आपलं शरीर आत्म्यासारखंच ब्रह्माचं नगर आहे. पुरुष म्हणजे ऊर्जा आणि ऊर्जेशिवाय तर काहीच नाही. प्रत्येकामध्ये ऊर्जा तर असतेच. आतील आणि बाहेरील ऊर्जा एकच आहे. ब्रह्म ही एकच आहे. आता तिसऱ्या विभागातलं 15वं आणि एकूणातलं 73वं सूत्र आपण बघू. हृदयातली छोटीशी जागा देखील ब्रह्मच आहे. कारण असंही म्हटलं आहे की हे सगळे प्राणी रोजच त्या ब्रह्मलोकात जातात आणि त्यांना माहितीच नाही की ते तिथे जातात. हृदयातल्या त्या छोट्याशा जागेला ब्रह्मलोक असं म्हटलेलं आहे आणि ब्रह्मलोक म्हणजे जिथे ब्रह्म राहतो. गाढ झोपेमध्ये असं होतं. त्या छोट्याशा जागेत ब्रह्म जातो, आत्मा जातो. म्हणजेच ती छोटी जागा म्हणजेच आत्मा नाही तर ब्रह्मलोक आहे. यावर एक शंका अशी की ब्रह्मलोक म्हणजे ब्रह्माचं घर किंवा प्रजापती तर नाही. याचं उत्तर असं होऊ शकतं,
पण असंही म्हटलंय की जग जे ब्रह्म आहे, सगळे प्राणी झोपेत शरीर सोडून दूर कुठेतरी जातील हे संभवत नाही. ते तिथेच झोपेत स्वतःच्याच आत जात असणार. आता तिसऱ्या विभागातलं 16वं आणि एकूणातलं 74वं सूत्र आहे. हे तर सत्य आहे की ब्रह्म सर्व जगाला सोडून धरून ठेवतो, जोडून धरतो. यात त्याचा मोठेपणा आहेच. पण तो इतक्या छोट्या जागेत पण असू शकतो का? हा आणखी एक मोठेपणा आहे. असं म्हटलेलं आहे की जागा तर छोटी आहे, पण त्याच्यात सर्व काही आहे. त्या छोट्या जागेत जे काही आहे ते पापमुक्त आहे. आणखी असंही सांगितलं आहे की तो आत्मा असा बांध घालतो की वेगवेगळी जगं एकमेकात मिसळून जात नाहीत. जसं धरण पाण्याला धरून ठेवतं आणि इतर ठिकाणच्या पाण्याबरोबर त्याला मिसळू देत नाहीत, तसंच वेगवेगळ्या शरीरातील आत्मे ब्रह्मच असले तरी ते एकमेकात मिसळत नाहीत. हेच तर त्या आत्म्याच्या रूपात ब्रह्माचं मोठेपण आहे. हे सगळं करणं एका ब्रह्मालाच तर शक्य आहे. आता तिसऱ्या विभागातील 17व्या आणि एकूणातील 75व्या सूत्रात म्हटलेलं आहे, उपनिषदातील ब्रह्माला छोट्याशा जागेत म्हणजे आकाशाच्याच एका भागात ठेवून दिलं आहे. अशा एका भागात जिथे अनेक वस्तू आहेत, त्यांच्या नाव आणि आकारांसकट. हे सगळे मोकळ्या जागेत म्हणजे आकाशातच असतात. आणि तिसऱ्या विभागातील आता पुढचं 18वं आणि एकूणातलं 76वं सूत्र असं आहे. असं म्हटलं गेलं आहे की वैयक्तिक आत्मा हा छोट्या जागेत हवा, कारण तो एकाच शरीराचा असतो. पण शेवटी तो विशालच असतो, तो ब्रह्मच असतो ना. हे पण म्हटलेलं आहे, जसा बाहेरचा प्रकाश आणि भांड्यात पडलेला प्रकाश विशाल किंवा छोटा दिसले तरी ते असतात एकच. बघितलं तर त्याला तो स्वतः छोटाच वाटत असतो आणि तो त्या विशालाचाच एक भाग आहे. ही जाणीव म्हणजेच तर ज्ञान. गाढ झोपेतही जाणीवेची स्थिती जागेपणीपेक्षा वेगळी असते. मग ती मोकळी जागा, ज्याला आपण आकाश नाव देतो, जर सीमित असली तर त्यात वेगवेगळ्या नावाच्या आणि रूपाच्या वस्तू पण दिसतात. तेच असीम असं झालं की तसं काही नसतं आणि त्या सगळ्याच अगदी त्या आकाशासकट त्या मोठ्या आकाशात असतात. आणि छोटं आकाश त्या मोठ्या आकाशाचाच एक भाग असतं. शरीराच्या मन आणि बुद्धी यांच्या सीमा बघता त्यात खरं म्हणजे आत्मा देखील मावणारच नाही व्यवस्थित, तो मोठा झाला पुरेसा तर.